झी 24 तास एक पाऊल पुढे. दुष्काळ संवेदनाचा या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. पहिल्या भागामधला अर्धवट प्रश्न आपण घेऊन जातोय अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, एक उपप्रश्न त्याला असा आहे की दुसऱ्या टर्म मधले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काहीसे तणावग्रस्त आणि त्याहीपेक्षा सुद्धा अधिक ज्याला आपण म्हणू असुरक्षित असे वाटतायत का? आणि पहिला प्रश्न, यापूर्वी इतिहासामध्ये अशा प्रकारची वक्तव्य आणि त्यावरचे माफीनामे काय प्रकाश टाकाल? इतिहासातलं म्हणलं तर तुम्ही म्हणजे अलीकडच्या काळातलं उदाहरण दिलं तर आर पाटलांचं उदाहरण आहे की मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळेस त्यांचं एक वक्तव्य ते थोडंसं ट्विस्ट करून झालंय होतं त्यावेळेस, नाही असं नाही, परंतु त्यावेळेस त्यांचं वक्तव्य विलासरावांबरोबरचं रामगोपाल वर्मा यांचं जाणं या गोष्टी त्यावेळेस मला वाटतं अतिशय कॉन्ट्रोवर्शियल ठरल्या होत्या. दुसरा प्रश्न जो आहे तुमचा कुठला म्हणाला तुम्ही? अजितदादांची दुसरी टर्म तर मागच्या वर्षीपासून विशेषतः लक्षात घेतलं. दुसऱ्या टर्म मध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आलं त्यामुळे स्वाभाविकच त्यांची आक्रमकता जास्ती प्रकर्षाने जाणवायला लागली. परंतु मागच्या मला वाटतं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेस आपण इथेच चर्चा केली होती की जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनंतर अजितदादांची 7.5 वाढत गेलेली आहे. तुम्ही त्याच्यानंतरचं वक्तव्य त्यांचं टग्याचं असेल, नंतर त्यांच्या सिंचनाच्या बाबतीत त्यांच्यावर झालेले आरोप, त्यांचा राजीनामा, त्यानंतर आताची ही वक्तव्य, म्हणजे मागच्या वर्षभरात त्यांची प्रतिमा, स्वतःची प्रतिमा कुठेतरी मला वाटतं त्याचा आलेख खाली घेत गेलेला आहे. आणि आजची त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्याच्यात त्यांच्या नंतरची माफीनाम्याची म्हणतो, आजची म्हणतो, शनिवारची नाही, ह्या दृष्टीने त्यांच्या आता मला वाटतं की लक्षात आलेलं आहे की आपल्या चुका काय आहेत. आता याच्यातून ते पुढे काय त्यांचं फरक पडतो हे आपल्याला बघायला मिळेलच. परंतु ही सगळी एकच्या वर्षभरात त्यांचा ग्राफ खूप खाली आलेला आहे आणि जाणवतोय. भाई जगताप, तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा घेराव घातला गेला, एक प्रकारे त्यांनाही या प्रकरणाची तीव्रता किंवा झळ सोसावी लागली. काँग्रेस पक्षाचा तसा अर्थार्थी काही संबंध नसताना त्यांनाही भोगावं लागतंय. तसं पाहिलं तर एका सुसंस्कृत पक्षाला एका असंस्कृत वक्तव्याची तरफदारी करायची वेळ आलेली आहे. नाही, असं काही म्हणता येत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचं वक्तव्य आज जे काय आपण दाखवताय, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून दाखवताय आपण, लक्षात घ्या. त्यामुळे पक्षाचा त्याच्याशी सुतराम जरी संबंध नसला आणि नाही, परंतु जसं आता आपण म्हणालात की मुख्यमंत्र्यांनाही विचारलं गेलं, स्वाभाविक आहे की सरकार म्हणून काही प्रश्न आमच्याकडे विचारले जातील. परंतु एवढं मात्र नक्की की आपण आता एखाद्या गोष्टीचं किती हे करतोय त्याच्यावर सगळं काय अवलंबून आहे. आपण आता आपला आजचा प्रश्न काय आहे की दुष्काळ संवेदनेचा आहे का? असं जर असतं तर आपण यावेळचं जर अर्थसंकल्प पाहिला तर त्या अर्थसंकल्पावर पूर्णतः दुष्काळ आणि दुष्काळाचं निवारण याचं जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये हे पाहायला मिळेल. पहिली वेळ ऐतिहासिक अशी झालेली आहे राज्याच्या याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये, ज्याच्यामध्ये एक विशिष्ट निधी जो आहे तो हा दुष्काळाच्या तात्कालिक उपाययोजना आणि लॉंग टर्म उपाययोजना अशा ह्या सगळ्या गोष्टींसाठी झालेला आहे. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना जेव्हा एखादा प्रश्न विचारला जातो किंवा आज तुम्ही जेव्हा मला काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून विचारताय, तर एक सरकारची एक जबाबदारी आहे ह्या दृष्टीने मी त्याच्याकडे पाहतोय. आपण लक्षात घ्या, आपण हे म्हणत असताना आपण कन्व्हिनियंटली मला ह्यांचं देशपांडेंचं मोठं आश्चर्य वाटतंय ते असं की सिनियर आहेत पत्रकारितेमध्ये, अर्थात आपला हा वैयक्तिक हे नव्हे, परंतु आपणच आपल्या वाक्यामध्ये काही लोकांना सूट दिलेली दिसते. ही कशी काय? याच वाक्यावर कालच जळगावमध्ये झालेल्या सभेमध्ये ज्या पद्धतीचं वाक्य वापरलं गेलं त्याचं तुम्ही साधं हे केलं नाही, उलट आक्रमकतेने बोलले गेले. एक मिनिट, लेट मी कंप्लीट. भाई जगताप, मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी म्हणजे एखादी गोष्ट जी काय त्याला वेगळी शैली आणि एखादा जर समजा ज्याच्यावर ताबडतोब त्यांनी सांगितलं की हे माझ्याकडनं चुकले, सपशेल त्यांनी माफी मागितलेली आहे. आम्ही असं म्हणतोय की या गोष्टीचं याच्यापेक्षा जास्त राजकारण करणं अयोग्य राहील. मला वाटतं आम्ही कुठल्याही शैलीचं समर्थन केलेलं नाही. मी आपण बोललात पण नाही, समर्थन तर केलं नाही, पण आपण बोलला नाही, टीका केली नाही असं त्यांचा मुद्दा आहे. मुळात एक सांगतो की याच्यात मुभा दिली म्हणतो आपण, आम्ही तोडफोड केलेली असते, ती सर्व पक्षांनी केलेली तोडफोडच असते, त्याचा खळ्य फटाक करून गौरव करण्यात अर्थ नाही. ही भूमिका मी पूर्वी मांडली आणि आता परत सांगतो तुमच्या याच्यासाठी, तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी. नवाब मलिक, एक प्रकारे 3दा माफी मागून अजितदादा पवार हे महाराष्ट्रासमोर आले, परंतु त्यांच्यावर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी टीका केली
त्यात सुद्धा सब्बेरची पातळी घसरलेली होती असं आपल्याला वाटतंय का? नाही, ते विरोधी पक्ष जे टीका करतायत, टीका करण्याचे अधिकार विधानसभेत किंवा आज जे बोलले ठीक आहे. काल काही लोकांनी ज्या पद्धतीने भाष्य केला, त्याच्या पुढे जाऊन काही महिलांबाबत बोलले, त्या भाषेच्या समानता होऊ शकत नाही आणि ती भाषा आम्ही वापरू शकत नाही. आमची ती शैली नाही, आमची ती परंपरा पण नाही, त्याचे आम्ही समर्थन करू शकत नाही. आम्ही सभ्य भाषेत बोलतो, त्यासाठी आम्हाला लोक सत्ता देत आहे आणि आमची चूक झाल्यानंतर आम्ही स्वीकारतो आणि माफी मागतो. आता माफी मागितल्यानंतर आता जनता ठरवतीलच की एखाद्या नेत्याकडून चुकल्यानंतर तो माफी मागतो आणि त्या बाबतीत महाराष्ट्राची जनता ते निर्णय घेणारच आहे. पण आमची चूक झाली हे मान्य करून माफी मागणं हे पण उदारपणाचे लक्षण आहे. इतर नेता कोणी माफी मागत नाही, ही खरी परिस्थिती आहे. आता चूक झालेलीच आहे, भविष्यात होणार नाही ही अपेक्षा ठेवून आता बरोबर आहे. म्हणजे चूक झाल्यानंतर ती माफी मागायला सुद्धा धैर्य लागतं आणि ते धैर्य आज अजितदादा पवारांनी दाखवलं. अशा प्रकारचा एक बचाव या ठिकाणी होऊ शकतो. परंतु त्यांच्यावर टीका करताना विरोधी पक्षांचीही टीका आक्षेपार्ह भाषेत नव्हती का, हाच प्रश्न घेऊन जाणार आहे. एका ब्रेक नंतर मी माधव भंडारी यांच्याकडे कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय दुष्काळ संवेदनेचा झी 24 तास, एक पाऊल पुढे.